अभंग लक्ष देऊन ऐका। तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, येर वावगा पसारा, टाकोनी पळती रांडा पुरे, अंती होती पाठ मोरे। अवघे सुखाचे सांगाती, अवघे सुखाचे सांगाती, कोणी कामा नाही अंती, टाकोनी पळती रांडा पुरे, अंती होती पाठ मोरे। चोखा म्हणे फजित खोर, चोखा म्हणे फजित खोर, माझे माझे म्हणती घर, टाकोनी पळती रांडा पुरे, अंती होती पाठ मोरे। पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, कडक कडक ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकाया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवेला लागी सेवक झालो, लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, लागलो निज चरणा, लागलो निज चरणा। हे सेवे लागी सेवक झालो, हो सेवे लागी सेवक झालो, तुमच्या झालो तुमच्या लागलो निज चरण विठाला। तुटला आयुष्याचा दोरा, एर वावगा पसारा, टाकुनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निवडलेला अभंग। थोडा आवाज वाढा। अष्टसंतांपैकी एक महत्वाचे आणि ज्येष्ठ श्रेष्ठ संत श्री संत चोखोबाराय यांचा मृत्यूसार प्रकरणातील आणि माणसाच्या जीवनाची सत्य स्थिती जाणून देणारा अभंग आपल्या सेवेकरता घेतला आहे। विठाला अभंगामध्ये जास्त तुम्हाला रूपरेषा सांगायची गरज नाही। अभंग एवढा साधा आणि एवढा सरळ आणि सोपा अभंग आहे की सर्वसाधारण माणसाला सुद्धा अभंग वाचल्या वाचल्या त्याचा अर्थ लक्षात यावा असा अभंग आहे। थोडे हेमिंग मारताय अंकुश बाबा ते। तुटला आयुष्याचा दोरा, येर वावगा पसारा, टाकुनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे। संत श्रेष्ठ चोखोबारायला सांगायचंय सत्यम परम धीमहि, या जगामध्ये माणसाच्या जीवनात या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आणि सत्य काय असेल तो फक्त सत्य ईश्वर आहे। ईश्वराशिवाय या जगामध्ये सत्य काही नाही। सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत, निश्वर आहेत।
हे सांगण्यासाठी आपल्या सेवेसाठी अभंग घेतला आहे. विठ्ठल माझ्या चिंतनाला प्रारंभ करण्या अगोदर थोडासा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे धावत्या वेगात परिहार देतो. तो म्हणजे असा, कैलासवासी ज्ञानेश्वर भाऊ बालाजी हिंगे गुरुजी, आज गुरुजींच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य असा हिंगे परिवाराने ठेवलेला कीर्तन महोत्सव, कीर्तन सोहळा, खऱ्या अर्थानं कीर्तन हे कोणाच्याही प्रारब्धात नसतं. मला तर वाटतं आबा हा हिंगे परिवार ब्रिटिश कालामध्ये सुद्धा गुरुजींनी स्वतःच्या घरामध्ये पांडुरंगाचं मंदिर उभा केलं. ब्रिटिश कालामध्ये तेव्हापासून घरामध्ये परमार्थाची ओढ आहे ते आत्तापर्यंत. आणि हे दिलेले संस्कार चंद्र सूर्य असेपर्यंत जाऊ शकत नाहीत बरं का. त्याचं कारण सांगतो. एखाद्या शेतामध्ये एक जर बी तुम्ही टाकलं, एक बी, तर त्या एका बियाचे हजारो दाणे तयार होतात. त्या हजारो दाण्यापासून पुन्हा हजारो दाणे तयार होतात. तसंच हे आहे. ज्ञानेश्वर गुरुजींनी, बाबांनी परमार्थाचं बीज या हिंगे परिवारात लावून दिलं आणि आज हा परमार्थ संपूर्ण हिंगे परिवार एवढ्या मोठ्या अंतःकरणानं साजरा करत आहेत. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा सोहळा साजरा करत आहेत. खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं परम भाग्य आहे. थोडं हॅमिंग कमी करा बरं, पहिल्यासारखा आवाज करा. विठ्ठल विठ्ठल आज ज्यांच्या निवेदनाखाली आज ही कीर्तन सेवा करण्याचं माझं सद्भाग्य प्राप्त झालं. आबा वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व, आमच्यावर पुत्रवत प्रेम करणारे श्री राजाराम तात्या तापकीर, तात्यांनी गेली 1 महिन्यापासून अतिशय आग्रहानं ही तारीख माझ्याकडे दिली. महाराज, कार्यक्रम माझ्या घरातला आहे, कार्यक्रम माझ्या नातेवाईकाचा आहे, तुम्हाला एवढी कीर्तन सेवा करावं लागेल. तात्यांना सांगितलं, हे पहा तात्या, तुम्ही आदेश द्यायचा, आम्ही तो आदेश आम्ही नाकारायचा, हे कुठं होऊ शकतं का? हां. आणि लहान लेकरासारखं मुलासारखं माझ्यावर तात्या प्रेम करतात. आणि कसं आहे, रोज माणसं आमच्या समोर येतात जातात भेटतात, पण परमार्थिक माणसं आयुष्यात येणं आणि परमार्थिक माणसं आयुष्यात टिकून राहणं याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट जीवनामध्ये कोणती नाही. म्हणून राजाराम तात्याला सुद्धा भजनी मंडळाचे अध्यक्ष द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. आणि तात्यांच्या निवेदनाखाली, आयोजनाखाली आज या कीर्तनाला महाराष्ट्र गाजवलेली माणसं उपस्थित आहेत. थोडा आवाज वाढा बरोबर. महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आत्तापर्यंत हजारो विद्यार्थी मृदंग क्षेत्रामध्ये तयार केले. आबा तुम्ही पाहतायत, आळंदीमध्ये, आळंदी परिसरामध्ये असा माणूस नाही की त्याचं आबाचं नाव त्याला माहीत नाही बरं का. आणि मी कीर्तन करावं तात्या बापू, आणि आबांनी माझ्या कीर्तनात पखवाज वाजावा. आबा खरा तर मी तेवढा मोठा नाही, पण ज्ञानोबारायांनी जे काही दिलंय हे तुमच्या समोर प्रगट करण्याचे प्रयत्न करतोय. आणि आबा सुद्धा एक मला गुरुचा अंत करून आज कीर्तनाची साथ करतायत. आबा तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. या ठिकाणी आत्ता ज्यांचा आवाज ऐकून अंगावर शहारे आले, असं महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व, ज्यांच्या आवाजानं महाराष्ट्र अक्षरशः वेडा झालाय. वेडा. ओंकार दादाचं गायन एखाद्या माणसानं ऐकावं आणि त्याच्या डोळ्यातून पाणी न यावं असा माणूस नसेल. पण खरं पाहिलं तर याच्यासाठी त्या माणसाला गायन क्षेत्रातला अनुभव पाहिजे. माझं कीर्तनाचं वाक्य असतं दादांसाठी बरं का. एखादा माणूस जर मेलेला असेल, मरू नाही पण मरावं लागतंय, आणि त्या माणसाला जर गायन क्षेत्रातलं तंतोतंत ज्ञान असेल आणि त्या ठिकाणी जर ओंकार दादाला गायन करायला लावलं ना, अक्षरशः मेलेला माणूस सुद्धा जिवंत बसायला लागला त्यांच्या आवाजानं. एवढी ज्ञानोबारायांनी त्यांच्याकडे या आवाजामध्ये ताकद दिली बरं का. आणि कोणाच्या प्रारब्धात नाही. आम्ही जर गायन करायला लागलो तर आमचे साथीचे साथी स्वर संगच लागत आहेत. त्याच्यामुळे आम्ही ते नादी लागत नाही, भानगडीत पडत नाहीत. यांचं ऐकून आम्ही आनंद घेतो. दादा आज कीर्तनामध्ये तुम्ही साथ करायला आलात,
तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. या दोघांसाठी एकदा टाळ्या वाजा महाराज सगळ्यांसाठी. वा वा. आणि दादांच्या बरोबरच त्यांच्याबरोबर अगदी तंतोतंत साथ केली पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजींचे पट्ट शिष्य, आमचे परममित्र, कीर्तनकार आहेत खरं म्हटलं तर ते चांगले, आमचे संगीत विशारद माऊली महाराज जमदडे. अतिशय गोड आवाज, अंतकरणाला भावतो पार. महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजा. वा वा वा. आणि आपल्या कीर्तन सेवेसाठी या हिंगे परिवाराच्या राजाराम तात्यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्रातील जे नामांकित चॅनल आहे आमचे निखिल दादा यांचं मराठी कीर्तन आहे ना, हे चॅनलवाले आज इथपर्यंत आलेत. आणि आपला कार्यक्रम फक्त पुणे जिल्ह्यात नाही, फक्त महाराष्ट्रात नाही, देशभर पोहोचण्याचं ते काम करणार आहेत. म्हणून निखिल दादा तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. इकडे आमचे हरिभक्त परायण भागवताचार्य कीर्तनकार, खऱ्या अर्थानं जीवन कसं जगावं हे अंकुश महाराजाकडून शिकावं. संसारी असावे आसोनी नसावे, त्यांचा परमार्थही तेवढा मोठा आहे महाराज. एवढे मोठे भागवताचार्य असून कीर्तनकार असून आज अंकुश महाराज स्वतःची साऊंड सिस्टीम घेऊन इथं उभा आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. चला, कारण कसं आहे, निवेदन करणारा माणूसच मोठा आहे. आणि इकडे कीर्तनामध्ये आमचे सचिन भाऊ गिलबिले यांचे पिताश्री, खऱ्या अर्थानं बाबा आज विना घेऊन कीर्तनात उभे आहेत. बाबा तुमच्या सुद्धा चरणावर नतमस्तक होतो. कारण निवेदन करणारा माणूस काय लहान नाही. राजाराम तात्याने निवेदन करावं, त्या निवेदनात काही कमी जास्त व्हावं असं काय नाही. आणि आज तर मला गायनाची साथ आहे बरं का. आज कीर्तनकाराचंच अवघड आहे. सांभाळून घ्या बरं का तात्या. चला, पुन्हा एकदा सगळे श्रोते मंडळी, आत्ता उपस्थित असलेले आमचे भानुदास तात्या असतील, आमचे बापू असतील, आणि लेट पण थेट आले बरं का, गणेश तात्या असतील आणि सचिन भाऊ असतील. तुम्ही जर आले नसते ना, आम्ही सगळेच्या सगळे तुमच्या घरी येणार होतो आता दिंडे काढून. पण चला, लेट का व्हायना थेट आले तुम्ही. आमचे वकील साहेब आहेत, सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल आणि कैलासवासी ज्ञानेश्वर बालाजी हिंगे गुरुजींच्या दुःखामध्ये हे हिंगे कुटुंब संपूर्ण बुडालेलं आहे. खऱ्या अर्थानं मायेचा सागर त्यांच्या आयुष्यातला आटलेला आहे. आबा, एखादी महिला असल, त्या महिलेला विचारा तुम्ही, आई तुम्ही माहेरात जाता का हो? एखाद्या बाईला जर आई वडील असतील तर ती हसत सांगते, हो महाराज, प्रत्येक दिवाळीला मी माझ्या माहेराला जाते बरं का. पण एखाद्या माता माऊलीला जर मायबाप नसतील ना, ती टचकन डोळ्यात पाणी आणते आणि सरळ सरळ सांगते, महाराज ऐका ना, माहेरात जर आमचे मायबापच नाहीत तर आम्ही कोणाकडे जावं. म्हणून खऱ्या अर्थानं जोपर्यंत माणसाचे आई आणि वडील माणसाच्या जीवनामध्ये आहेत तोपर्यंत खऱ्या अर्थानं सुखाचा सागर आहे. फाटक्या कपड्यातला का होईना दादा, बाप दारात बसलेला पाहिजे. ज्याच्या दारात बाप बसलेला आहे ना, लक्षात ठेवा, त्याचं घर हे राजवाड्यासारखं दिसत असतं. कोट्यावधी रुपयाचा बंगला असू द्या तुमचा, कोट्यावधी रुपयाचा, त्या बंगल्याच्या ओट्यावर जर मायबाप बसलेले नसतील तर त्या बंगल्याला शून्य किंमत आहे, शून्य. आणि साधी झोपडी असू द्या, त्या झोपडीत जर तुमचे मायबाप बसलेले असतील ना, तुमची झोपडी सुद्धा राजवाड्यापेक्षा मोठी दिसत असते. आणि आज बाबांच्या पश्चात या कुटुंबामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांच्यावरची मायेची सावली निघून गेलेली आहे असे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री रामदास ज्ञानेश्वर भाऊ हिंगे, दुसरे चिरंजीव भानुदास ज्ञानेश्वर भाऊ हिंगे, तिसरे चिरंजीव कैलास ज्ञानेश्वर भाऊ हिंगे, चौथे चिरंजीव विलास ज्ञानेश्वर भाऊ हिंगे आणि मुलगी आशा शिवाजी भाऊ वायकर. खऱ्या अर्थानं बाप आयुष्यातला गेल्याच्या नंतर काय दुःख असतं हे एखाद्या मुलीच्या आयुष्यातला बाप गेल्याच्या नंतरच कळतं बरं का. तोपर्यंत किंमत कळू शकत नाही. म्हणून भगवंताकडे मी प्रार्थना करेल, पुनश्च एकदा या कुटुंबाला या दुःखाच्या सागरातून बाजूला काढून ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी पुन्हा एकदा या कुटुंबाकडून असाच मोठा परमार्थ घडत राहो. आणि गुरुजींच्या आयुष्यातली सेवा काय साधी आहे का महाराज? जवळजवळ 40 वर्ष गुरुजींनी शिक्षक म्हणून सेवा केली. या देशाची म्हणा
या धर्माची म्हणा, या समाजाची म्हणा, 40 वर्ष सेवा करून शेवटी रिटायर झाले. आणि 40 वर्ष लक्षात घ्या, गुरुचं कार्य केवढं असतं, शाळेतला शिक्षक केवढा असतो. करे कपाचा पासून तर ज्ञानेश्वरेपासून बरं का, हो आईचा पासून तर ज्ञानेश्वरापर्यंत मुलांना बोटाला धरून शिकवलं ज्ञानेश्वर गुरुजींनी सुद्धा. आणि अनेक मुलं कुणी क्लास 1 अधिकारी झाले, कुणी क्लास 2 अधिकारी झाले. गुरुजींचं हे कार्य जीवनातलं आहे. अनेक अडाणी घरातले आणि साध्या घरातले लोक सुद्धा गुरुजींनी चांगल्या मार्गाला मुलं लावून दिले. हे गुरुजींच्या आयुष्यातलं कार्य आहे. आणि आबा एवढं करता करता आयुष्यातला परमार्थ विसरले नाही, ही त्यांच्या आयुष्यातली मोठी गोष्ट आहे. विठाला फक्त एक असायला पाहिजे, परमार्थ करता करता माणसानं प्रपंच करायला पाहिजे बरं का. संसारी असावे आसोनी नसावे. आलं का लक्षात? संसार करावा, पण संसार करता करता परमार्थ सुद्धा असा करावा. त्या पांडुरंगाच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आले. आसोनी संसारी वा वा. जीवे बेगुकारी. आसोनी संसारी जीवे बेगुकारी. आसोनी संसारी जीव योग करी. आसोनी संसारी जीव योग करी. आसोनी संसारी जीव आसोनी संसारी जीवे बेगुकर. वेदशास्त्र भारी बाह्य सदा. वेदशास्त्र भारी बाह्य सदा. हरि मुखे मना हरि मुखे मना. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या न राहती तैसे असावे संसारी. आलं लक्षात? या जगाच्या पाठीवर ज्ञानोबारायांनी सुद्धा सांगावं. आपल्याला कळतं सगळ्यात जास्त, पण सगळ्यात जास्त हे कळतं आपलं पोट भरलं पाहिजे, आपल्या लेकराचं पोट भरलं पाहिजे, आपल्या नातवाचं पोट भरलं पाहिजे, आपल्या याच्या पुढं सुद्धा 7 पिढ्यानं बसून खाल्लं पाहिजे, एवढं आपल्याला कळतं. पण एखाद्या पक्षाचा प्राण्याचा विचार केला का हो? एकदा बाहेर गेल्याच्या नंतर आपल्या लेकराचं पोट भरलं पाहिजे, आपल्या नातवाचं पोट भरलं पाहिजे. एखाद्या पक्षानं विचार केला का? नाही. स्वतःचं पोट भरलं की जिथून त्या ठिकाणाहून उठणार आणि आपल्या घरट्यात जाऊन झोपणार. असा परमार्थ आणि प्रपंच माणसाच्या आयुष्यात पाहिजे. आणि अभंग त्यासाठी एवढा सुंदर निवारला. लक्षात घ्या,
तुटला आयुष्याचा दोरा एरवा उगा पसारा तुटला आयुष्याचा दोरा एरवा उगा पसारा पसारा कशाला म्हणायचं आता कसं आहे आबा सगळे ऐकणारे ईद आले लय हुशार ऐकणारे आहेत लय हुशार म्हणजे लय कीर्तनकार वाट लावले म्हणजे ऐकून वाट लावले काही काही गेले इतक्या यांनी ऐकले काही काही कीर्तनकार गेले त्याच्यामुळं कसं आहे जरा हिशोबात होऊन द्यावं लागतंय आता तात्या एर वावगा पसारा कशाला म्हणायचं सुंदर असा रावणाचा दृष्टांत देतो याच्यात तुमच्या डोळ्यात पाणी आणेल एर वावगा पसारा आणि आपण त्याच्यात मोडतोय बरं का मी सुद्धा त्याच्यातच मोडतोय 25,000 कीर्तनाचे घेतले तरी त्याच्यातच मोडतोय आणि सगळेजण त्याच्यात मोडतात इंद्रजित हा रावणाचा मुलगा ऐका बरं का आणि भगवान प्रभू रामचंद्र आबा रामाचं आणि इंद्रजिताचं युद्ध लागलं दादा इंद्रजिताला बाण काढण्या अगोदर भगवान प्रभू रामचंद्रानं बाण काढला आणि वेगानं सोडला त्याच्यात इंद्रजिताचा उजवा हात तुटला तात्या आणि उजवा हात हा सुलोचनाच्या दारात जाऊन पडला थोडा बेस वाढा सुलोचनाच्या दारात उजवा हात जाऊन पडला हात थरथर कापत होता येर वावगा पसारा सांगायचा रावणाची स्थिती डोळ्यासमोर ठेवा या जगामध्ये आतापर्यंत रावणासारखा श्रीमंत माणूस झाला नाही आणि होणारही नाही रावणाच्या एका घराची एक चौकट इकली तर 25 वाऱ्या आमदार होता येत होतं 25 वाऱ्या असे 7 कोटी घर होते 80 कांचनाची सप्तक वाचणाराने रावणाच्या नावाचं लय म्हणजे बेजार केलं रावणाला का रावणाने सीता पळवली अरे त्यांनी फक्त आयुष्यात येऊन सीताच पळवली का दुसरं काही केलंच नाही का ऐका या जगाच्या पाठीवरचा पहिला मातृभक्त हा रावण होता ऐका बरं का या जगाच्या पाठीवर भगवान शिवशंकराला एक फूल कमी पडलं म्हणून स्वतःचं मुंडकं अर्पण करणारा रावण होता आणि तिसरी गोष्ट ऐका रावणासारखा विद्वान माणूस या जगामध्ये नव्हता आणि लक्षात घे शेवटचं वाक्य रामानं बाण मारून सुद्धा रामाच्या चेहऱ्याकडे हसत मुखानं प्राण सोडणारा रावण होता विठ्ठल आणि ऐका त्या रावणाचा पोरगा इंद्रजिताचा हात तुटला आणि आबा तो हात सुलोचनाच्या दारात जाऊन पडला मी येर वावगा पसारा सांगतो बरं का तुमच्या लक्षात येईल सुलोचना ही रावणाची सून आणि इंद्रजिताची बायको महिला मंडळी ध्यानात ठेवा तुम्ही सुलोचना बाहेर आली आबा हात थरथर कापत होता बरं का दादा इंद्रजिताचा त्या हातामध्ये त्या सुलोचनानं वही आणि पेन दिला त्या हाताने लिहिलं ए सुलोचना आज माझा कार्यक्रम कुणी केला ना हा तुझ्या घरच्यांनी केला माझ्या सासरवाडीच्या लोकांनीच सुलोचना माझा कार्यक्रम तुझ्या घरच्यांना केला ग त्या सुलोचनानं आबा हात हातात धरला आणि रावणाकडे गेली मामजी येते बर का मी रावण रडत होता रावण म्हटलं सुलोचना तू जा पण जाता जाता मला का विचारलं तू डायरेक्ट का गेली नाही सुलोचनाच्या मुखातलं वाक्य ऐका मामजी ऐका ना अहो मी खानदानी घराण्यातली पतिव्रता आहे म्हटली मोठ्याचा आदेश घेतल्याशिवाय कोणतंच काम करायचं नाही ही माझ्या घराण्याची रीत आहे म्हटली आणि रावण रडत होता
का रडत होता रावण? रावणाला माहित होतं इंद्रजित गेला म्हणजे आपला नंतर कालांतराने कार्यक्रम झालाच बर का. इंद्रजित सुद्धा एवढा बलवान होता की रामाच्या अगोदर जर इंद्रजिताच्या हातात बाण येत होता ना, रामाचा सुद्धा कार्यक्रम झाला असता. मग सुलोचना म्हणली येते मी, ज्यानं कुणी माझ्या नवऱ्याला त्याचा हात तोडला ना त्याचा बदला घ्यायला चालले म्हणले. आणि रावणाच्या जवळ असंच एक येडं बसलेलं होतं. ऐका बरं का, हे येडे माणसं शहाण्या माणसाला काही सुधरून देत नाहीत. ए रावणा, अरे तुझ्या डोक्यात बदल पडला का? रावण म्हटला काय झालंय? अरे त्या रामाची लाडकी सीता तुझ्या ताब्यात, आणि एवढी मोठी तरुण आणि सुंदर सून त्या रामाकडे पाठवायला लागलास. उद्या जर रामाची बुद्धी बदलली आणि राम जर म्हटला माझी सीता वापस आणून घाल, तेव्हा तुझी सून घेऊन जा, मग काय करशील? ऐकताय ना? रावण कुणाला म्हणायचं या वाक्यातून लक्षात घ्या. रावण म्हटला मूर्ख आहेत तुम्ही सगळे मूर्ख. अरे ज्या राज्यात रामासारखा राजा आहे, ज्या राज्यात लक्ष्मणासारखा भाऊ आहे, आणि ज्या राज्यात सीतेसारखी पतिव्रता आहे, त्या राज्यात कोणावरच अत्याचार होऊ शकत नाही, अन्याय होऊ शकत नाही, याची खात्री मला आहे. हे रावणाच्या मुखातले वाक्य. रावण हा रामाचा वैरी होता का नव्हता? वैर्याला सुद्धा चांगलं म्हणावं ही दानत रावणामध्ये होती बरं का. आणि जवळ मंडोदरी बसलेली होती. येर वावगा पसारा सांगायचं. मंडोदरी बसलेली होती. मंडोदरी अशी आली लाडात जरा, आणि लाडात आल्याच्या नंतर बायका पण काही विचारत्या, नवऱ्याला भरोसाच नाही. आलं का लक्षात? सगळे मागचे प्रश्न उचकून काढतात समोर. मग मंडोदरी लाडात आली आणि मंडोदरीनं विचारलं रावणाला, अहो ऐका ना. रावण म्हटला काय मंडोदरी? मला सवती किती आहेत? सवती. रावण म्हटला 79,999 मंडोदरी तुला सवती आता, आणि तू धरून असे 80,000 माझ्या बायका येतात. म्हटली मग ऐका ना, 80,000 बायका असताना सुद्धा त्या लाडक्या रामाची सीता पळून आणली, लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला? रावणाला म्हटली, रावणाला 2 मिनिटात रावणाच्या डोळ्यात अश्रू आणले बायकोनी 2 मिनिटात. अहो रावण रडला, तुम्ही आम्ही रोज रडतो याच्यात काय नवले? आलं का लक्षात? एक जण मेडिकल मध्ये गेला, मेडिकल मध्ये, आणि मेडिकल वाल्याला विचारलं अहो डोक्याची गोळी आहे का, डोकं दुखायला लागलंय? ते मेडिकल वाला म्हटला तुमचं लग्न झालंय का? हे रडायला लागला मोठा. तुम्हाला कसं कळालं म्हणला? ते म्हणला माझं असंच होतं, लग्नाच्या अगोदर डोकं दुखलं नाही म्हणला, लग्न झाल्यापासून माझं मेडिकल असून रोज एक गोळी खावा लागते, तुम्ही डोक्याची गोळी मागल्यावर अंदाज आला मला नक्कीच लग्न झालेलं असं. बायका कधी कशाचा अंदाज लावते ते सोपं नाही. आमच्या शेजाऱ्याचे भांडणं लागले दादा. भांडणं कशाहून लागले? नवरा बायकोकडे गेला, बायको अडाणी होती. नवरा बायकोला म्हटला अरे संगे तुला काही कळालं का? म्हटलं शेजारच्याच. ती म्हणली का हो काय काय सांगाव तुला? शेजारची कमाल कोमात गेली आणि संगी भाकरी करीत होती. भाकरी करता करता धरलं ताटा आणि दिलं फेकून, कोमात गेली. तिचं काय, तिचा नवरा पैशावाला आहे म्हणली, कोमात काय पुढं घेऊन जाईन? अजून दाखिला का तुम्ही तुमच्या बायकोला कोम कसला असतो ती एखादी बार? येतंय लक्षात? आता कोमात का हौसानी जायची गोष्ट आहे का? हा नाही. लक्षात घ्या, ज्या बाईला नवऱ्याच्या भावना कळाल्या खऱ्या अर्थानं ती पतिव्रता झाली. मंडोदरीला रावणाच्या भावना कळाल्या होत्या. रावणाला विचारलं 80,000 बायका असताना रामाची सीता पळवली, लाज कशी वाटली नाही? आणि ऐका, सीता पळून आणून सुद्धा तुम्ही सीतेकडून तुमची इच्छा पूर्ण केली नाही. सांगा मग सीताला पळून आणलं कशासाठी? टचकन रावणाच्या डोळ्यातून पाणी आलं दादा. ए मंडोदरी ऐक, तू म्हणते सीता पळून आणली 80,000 बायका असताना सुद्धा, आणि पुन्हा विचारलंस सीतेकडून इच्छा का पूर्ण केली नाही? ज्या वेळेस मी सीतेला आणायला गेलो ना, त्यावेळेस सीता नामस्मरण करत बसली होती कुटीत. सीता आत बसली, बाहेर येत नव्हती. म्हणून मंडोदरी चुकून माझ्या मुखातून तिला हाका मारण्यात एक शब्द गेला. कोणता? ए आई भिक्षा वाढ. चुकून आई शब्द तोंडातून गेला. नामस्मरण बंद करून सीता माता मला भिक्षा घेऊन आली. सांग, ज्या दिवशी मी सीताला माय म्हटलं त्याच दिवशी सीता माझी माय झाली. कोणत्या वाईट दृष्टिकोनाकडून सीतेकडे पाहावं याला रावण म्हणतात. रावण टचकन रावणाच्या डोळ्यातून पाणी आलं. अगं ऐक मंडोदरी,
ज्या दिवशी सीतेला माय म्हटलं त्या दिवशी सीता माझी माय झाली. आणि दुसरा लगी बिभीषण शेजारी बसलेला होता. ए रावणा गबस, अरे सीतेला माय म्हणतो आणि मग तिला वश करायसाठी गोसायाचं खोटं रूप धारण करून का गेलास? बर का बा, खोटं रूप धारण करून का गेलास? मग रावण सांगू लागला, ऐक बिभीषणा, मी वायू मार्गाने जात असताना मला माहित होतं हनुमंत येईन आणि माझी लंका जाळून जाईल, तरी सुद्धा मी खोटा वेश धारण करून गेलो. का? मी जर सीतेला खोटा वेश धारण करून गेलो नसतो तर सीतेला मला अन्न झालं नसतं, आणि जर मी सीता मातेला घेऊन आलो नसतो तर मला रामाच्या हातानं मारायला मिळालं नसतं. हे रावणाच्या मुखातले वाक्य आणि रावणाच्या आयुष्यातले डायरेक्ट शेवटची स्थिती सांगतो. रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं. आबा, रामानं बाण मारला रावणाला, बाण मारला आणि रावण रक्ताच्या थारोळ्यात कोसळत होता, तरफडत होता, तरी सुद्धा वेदाच्या रुच्या बोलत होता आणि प्रभुरामचंद्राच्या चेहऱ्याकडे पाहून हसत होता. सगळेजण लक्षात घ्या, रामाच्या चेहऱ्याकडे पाहून राम हसत होते. लक्ष्मणाला प्रभुरामचंद्रानं म्हणावं, ए लक्ष्मणा, खऱ्या अर्थानं आत्ता रावणाचा आदर्श घ्यायला पाहिजे. लक्ष्मणानं म्हणावं, का दादा? अरे या क्षणाला मी आत्ता रावणाचा वैरी आहे म्हटले, रावणाला बाण मारलाय मी, तरी सुद्धा रावण हसत मुखानं माझ्या चेहऱ्याकडे पाहतोय आणि वेदाच्या रुच्या बोलतोय. वैरी असून सुद्धा रावणाचा आदर्श घ्यायला पाहिजे. लक्ष्मणाला राहवलं नाही. ऐकताय ना महिला भगिनींनो, लक्ष्मणाला राहवलं नाही. लक्ष्मण जवळ गेला रावणाच्या आणि रावणाला विचारलं, रावणा ऐकणार आहे, माझ्या दादानं तुला बाण मारलाय, काही क्षणात तुझा प्राण जाणार आहे. आज माझा दादा तुझा वैरी असून सुद्धा तू प्रभुरामचंद्राकडे पाहून हसत मुखानं पाहतोस आणि वेदाच्या रुच्या बोलतोस. का रे रावणा असं? रावणाच्या मुखातले वाक्य ऐका आणि लक्ष्मणानं सांगावं, अरे 80,000 बायका असताना सुद्धा माझ्या दादाची बायको पळून आणलीस, सीतामाता पळून आणलीस, तुला काय कमी पडलं होतं? रावणानं म्हणावं, लक्ष्मणा ऐक, तुला सांगतो, 80,000 बायका असताना सीता मातेला जर पळून आणलं नसतं तर आत्ता मला रावणाच्या चरणावर मारायला मिळालं नसतं. रावणाच्या मुखातले वाक्य. आणि लक्ष्मणा तू सांगतोस ना, रामाकडे का पाहून हसतोस आणि वेदाच्या रुच्या का बोलतोस? अरे आज दसऱ्याचा दिवस आहे आणि या दसऱ्याच्या दिवशी सुद्धा लक्षात घे लक्ष्मणा, रामाच्या चेहऱ्याकडे हसत मुखानं का पाहतोय? आजच्या दिवशी मला रामाच्या चरणावर मला मरायला मिळतंय, याच्यापेक्षा मोठा आनंदाचा दिवस माझ्या आयुष्यात कोणता असावा, म्हणून रामाच्या चेहऱ्याकडे पाहून असतोय. याला रावण म्हणायचं. 80,000 बायका, 7 कोटी घरं सोन्याची, कांचनाची, सोन्याची, तांब्याची, ही 7-7 कोटी घरं, आणि सगळं सोडून जावं लागलं. ना नातू माग आले, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली शेवटी काय बरोबर येणार आहे? ऐका बर का, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ती कवडी गेली ना. अरे कवडी सुद्धा बरोबर गेली नाही, मग काय येतंय? अंतकाळी कोणी न येती सांगाती, साधूचे संगती हरी जोडी.
म्हणावं, ऐका बर का, रामाच्या हातानं रावणाच्या आयुष्याचा दोरा तुटला, रावणाच्या आयुष्याचा शेवट झाला. 80,000 बायकातली एक पण बरोबर गेली नाही. आपली एकच असती, ती पण 3.5 फुटाची, का बरोबर येणार आहे? 80,000 बायकातली एक सुद्धा बरोबर गेली नाही. 1.25 लाख नातवातला एक पण बरोबर गेला नाही. 7 कोटी घरातले एक पण बरोबर गेलं नाही. याला चोकोबाराय म्हणतात. येर वावगा पसारा विठाला. आयुष्याचा शेवट झाला, मग मागचं जेवढं आहे त्याला चोकोबाराय म्हणतात. येर वावगा पसारा. बरोबर काय येत आहे? हा, लक्षात घ्या, काही बरोबर येत नाही. आता आपली भावकी असेल, छोटासा तुम्हाला भावकीवरचा दृष्टांत देतो. टाकुनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. अरे केवढाही कोटी रुपयाचा बंगला असू द्या, आतापर्यंत कोणाचं घडलंय का होता ते असं? त्यांनी 10 कोटीचा बांगला बांधला म्हणून मालक वर छताव जाळीला का कुणी बंगल्यावर नाही. अरे बायको जरी असली कुठपर्यंत? स्मशानापर्यंत. पोरं जरी असले कुठपर्यंत? स्मशानापर्यंत. लक्षात घ्या, एकदा का तुम्हाला अग्निडाग दिला ना आणि घरी पोहोचले ना, फक्त एकाच गोष्टीची चर्चा होते, याचे कोणत्या कोणत्या बँकेत अकाउंट होते. हा, लक्षात घ्या. जर तुम्हाला वाटत असेल समाजानं आम्हाला डोक्यावर घेऊन फिरावं, फक्त या धर्मासाठी जीवन समर्पण करायला शिका. अरे ज्ञानोबा राहायला माझ्या एक टायमाचं अन्न खायला नव्हतं बरं का, एक टायमाचं सुद्धा. एकदा जर कसे बसे 2 घास पोटात पडले ज्ञानोबा रायांच्या, तर दुसऱ्यांदा काय खावं हा विचार डोक्यात असायचा. पण ऐका, आज चंद्र सूर्य अशेपर्यंत माझ्या ज्ञानोबा रायचं नाव अजर अमर राहणार. का? तुमच्या आमच्यासाठी जीवन जगले महाराज. 5 वर्षाची मुक्ताई, आणि मुक्ताईला सुद्धा ज्ञानोबा रायांना म्हणावं, मुक्ताई अगले आपले आई बाबा गेले, आणि ज्या वेळेस विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता सोडून चालले ना, त्यावेळेस रुक्मिणी मातेनं ज्ञानोबा रायांच्या जवळ यावं. ज्ञानोबा रायांच्या चेहऱ्यावरून हात नाही फिरवलं बरं का. का? ज्ञानोबा राय माझे अनाथाची माय कसे झाले हे तुम्हाला सांगतो बरं का मी. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी ज्ञानाबाई माझी
धर्म मांडनाच्या आदेशानुसार विठ्ठल पंताला आणि रुक्मिणी मातेला सांगितलं, सांसारिक असून सुद्धा तुम्ही संन्यास घेतला ना, याचं फक्त एकच प्रायश्चित्त, काय? देहांत प्रायश्चित्त. कासावीस प्राण फक्त 5 मिनिटं माझ्या ज्ञानोबरायचा आणि मुक्ताईचा चेहरा समोर आठवा. 5 वर्षाची माझी मुक्ताई होती. पहाटेची वेळ झाली. विठ्ठल पंतानं रुक्मिणी मातेला म्हणावं, रुक्मिणी चल, आपल्याला धर्म मार्तंडाचा आदेश पाळायचा आहे. पुढे चालून आपली लेकरं लहानाची मोठी व्हायचे, त्यांना या धर्माचे संस्कार द्यायचे. ऐक बर का रुक्मिणी, म्हणून आपल्याला देहाचं प्रायश्चित्त द्यायचंय. पहाटे 4ची वेळ. विठ्ठल पंतानं रुक्मिणी मातेला असा हाताला धरून उठवलं. दरवाजापर्यंत रुक्मिणी माता गेल्या आणि ऐका बर का, नाही रावलं रुक्मिणी मातेला. एखादी आई असल, लेकराला टाकून जर तिला निघून जायचं असल, त्या आईची काय अवस्था होत असल, त्या आईला विचारा. रुक्मिणी मातेला राहवलं नाही. रुक्मिणी माता वापस आल्या. निवृत्तीनाथ ध्वजाच्या तोंडावर हात फिरवला. दादा येते रे दादा, मी माझ्या मुक्ताईचा भाऊ तू येस. माझ्या मुक्ताईला फक्त दादा तू प्रेम द्यायचं बर का. विठ्ठल पंतानं म्हणावा, अगं रुक्मिणी चल. रुक्मिणी माता दरवाजापर्यंत गेल्या, नाही रावलं. पुन्हा डोळ्यातून अश्रू आले. पुन्हा पळत रुक्मिणी माता मागं गेल्या आबा, आणि सोपान काकाच्या चेहऱ्यावर हात फिरवला. सोपाना बाळा येते बर का, माझ्या मुक्ताई बरोबर तू खेळायचंस. माझ्या मुक्ताईला मधुकरी तू आणून द्यायची सोपाना. अरे या धर्म मार्तंडाचा आदेश आम्हाला पाळावा लागणार आहे. आम्हाला या देहाचं प्रायश्चित्त भोगावं लागणार आहे. सोपाना येते बर का बाळा. विठ्ठल पंतानं पुन्हा हाक मारावी. अगं ए रुक्मिणी, अगं चल. ब्रह्ममुहूर्त लोटला जातोय, उशीर होतोय. काय माझ्या ज्ञानोबा राहायची परिस्थिती असेल. माऊली रुक्मिणी माता दरवाजापर्यंत गेल्या, नाही राहुल. पुन्हा वापस पळत आल्या आणि माझी 5 वर्षाची मुक्ताबाई छातीशी धरलं. मुक्ताईला छातीशी धरलं, डोक्यावर हात फिरवला. मुक्ताई येत्या, नाही रावलं. पुन्हा विठ्ठल पर्वताने हाक मारावी. अगं रुक्मिणी चल. दरवाजापर्यंत जावं, पण ज्ञानोबरायावर जबाबदारी टाकायची राहिली होती बरं का. नाही पाय वळला रुक्मिणी मातेचा. पुन्हा पळत आल्या आणि माझ्या ज्ञानोबरायाच्या अंगावर पडून राहिल्या हो माझ्या रुक्मिणी माता. माऊली ज्ञाना ऐक बर का. अरे माझ्या मुक्ताईची माय ज्ञाना तूच आहेस. ज्ञाना ऐक बर का, माझ्या सोपानाची माय सुद्धा तूच आहेस. अरे माझी मुक्ताई कुणाबरोबर खेळणार. ज्ञाना ऐक बर का, माझ्या मुक्ताईला तू प्रेम द्यायचंस. माझ्या मुक्ताई
पोषण तू करायचंस. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता गेले, देहाचं प्रायश्चित्त दिलं. एक वेळेचं अन्न सुद्धा ज्ञानोबरायाला टायमाला खाऊन दिलं नाही या समाजात. ऐका, वा वा वा, माय बापापासून वंचित झाली लेकरं अनाथ झाली. एवढा सुखानं आनंद चालणारा प्रपंच एखाद्या पेंडीचा आळा सुटल्याच्या नंतर ती पेंडी कशी विस्कटते ना, ते स्वरूप ज्ञानोबरायाच्या अंतःकरणाचं आणि या कुटुंबाचं झालं होतं. रुक्मिणी मातेनं सांगितलं, ज्ञाना, माझ्या मुक्ताईची माय तू व्हायचंस. ऐका, ज्ञानोबरायाला फक्त मुक्ताईतच फक्त माय झाले नाही ज्ञानोबराय, या जगामध्ये ज्ञानोबरायाला मुक्ताबाई दिसली आणि या विश्वाची माय ज्ञानोबराय होऊन बसले. म्हणून ज्ञानोबरायाला अनाथाची माय म्हटलं जातं. हे ज्ञानोबरायाचं कार्य होतं. आबा 12 वर्ष नाथबाबाच्या घरी भगवंतानी पाणी भरावं, त्या नाथबाबांनी सुद्धा म्हणावं, एका जनार्दनी पाय वंदितसे. हे ज्ञानोबरायाचं कार्य आहे. आणि मी सांगतो आबा, ज्या वेळेस आळंदीत आम्ही सुद्धा आलो ना, एका वेळेचे कपडे घालायला नव्हते. आज मग 15-15, 20-20 लाखाच्या गाड्यानं फिरतो. याचं एकच कारण बरं का तात्या, आम्ही आमचं जीवन ज्ञानोबरायाच्या चरणावर समर्पण केलं. आज महाराष्ट्र आमच्या पाया पडतो, नाही तर आमच्या तरी काय लायक आहेत महाराज. आणि मी सांगतो तुम्हाला, एखाद्या माणसानं आम्हाला आमच्या आयुष्यातलं मोठेपण विचारलं ना, आबा आपण एकच मोठेपण सांगायचं, आम्ही मोठे कीर्तनकार झालो हे आमचं मोठेपण नाही बरं का तात्या, बरं का राजाराम तात्या. आम्ही आबासारखे मोठे मृदंग वादक झालो हे मोठेपण नाही आबा आपलं. आम्ही ओंकार दादासारखे मोठे गायक झालो, माऊलीस महाराजासारखे. तात्या हे आमच्या आयुष्यातलं मोठेपण नाही. आमच्या आयुष्यातलं मोठेपण सांगतो, ज्ञानोबरायांच्या नंतर आम्हाला मधुकरी खायला मिळाली, हे आमच्या आयुष्यातलं मोठेपण आहे. आणि हे आम्ही बरोबर घेऊन जाणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, असं कार्य करायला शिका, जग तुम्हाला डोक्यावर घेईन. नाही तर तुम्हाला सांगतो, आपली भावकी असते महाराज, बरं का, भावकी टाकून पळती रांडा पोरे, हे सांगतो. आणि पुढे चालतो कुठपर्यंत, बायका सुद्धा स्मशानापर्यंत, पोरग सुद्धा स्मशानापर्यंत. 10 कोटीचा बंगला बांधला तरी छताव काय कुणी जाळणार नाही. सुंदर असं गीतेतलं उदाहरण देतो, महाभारतातलं युद्धभूमीवरचं बरं का. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण ज्ञान सांगतायत, अर्जुन ऐक, समोर भावकी तुझी तुझ्या बरोबर युद्ध करते ना, आपण संपत्तीसाठी जर एकमेकाचे वैर झालो असलो ना, अर्जुनाचा त्याच्यातून आदर्श घ्या. अरे अर्जुन ऐक, या ठिकाणी तू क्षत्रिय आहेस. क्षत्रियाचं कर्म वेगळं असतं, वैश्याचं कर्म वेगळं असतं, ब्राह्मणाचं कर्म वेगळं असतं. आणि या युद्धभूमीवर अर्जुना तू क्षत्रिय आहेस, इथं तुला बाण चालवायचा आहे. अरे सगळी भावकी तुला मारायला उभा राहिली आणि अर्जुना तू म्हणतो मला युद्ध करायचं नाही. अर्जुनाचं अंतकरण पहा, किती अंतकरण स्वच्छ. देवा ऐक ना, अरे ती भावकी जरी मला मारायला टपलेली असली ना, पण माझं अंतकरण होत नाही त्या भावकीला मारायचं. देवा हा, भगवंतानं म्हणावं, अर्जुना ऐक ना,
मग त्या भावकीनं मारल्याच्या नंतर तर अर्जुना तुझं सगळंच्या सगळं राज्य जाईल रे, तुला राज्य सुद्धा नको का? अर्जुनाला म्हणावं देवा ऐक ना, अरे भावकीला मारून भावकीचं रक्त सांडून जरा देवा मला हे राज्य जर मिळत असेल ना तो माझ्यासाठी दुःखाचा पर्यंत आहे. अरे भावकीचं रक्त सांडून जर देवा मला ही गादी मिळत असेल तर माझ्यासाठी ती रक्तानं माखलेली गादी आहे. देवा मला काही नको. भगवंत सुद्धा म्हणतात स्वजाना भीकथमत्वा सुखीना श्याम माधव. आणि देवा गुरुना हत्वा, गुरुची हत्या करून सुद्धा मला जर ही गादी मिळत असेल देवा मला ती गादी नकोय. मग भगवंत म्हणतात अर्जुना तुला हे सगळं करून सगळं लयाला लावायचं का? अर्जुनानं सुद्धा म्हणावं आबा ऐक रे देवा, मी भीक मागून खातो पण भावकीवर अन्याय करून मला काहीच कमवायचं नाही. आणि शेवटी भावकी ओळखायला कमवायची. आणि माणसाने कोणाच्या नादी लागावं दादा, पण भावकीच्या नादी लागू नये. मग भगवंतानं म्हणावं अर्जुना तू तुझ्या भावकी बरोबर लढत नाहीस, तू लढतोस ना, तू अधर्मा बरोबर लढतोस. तुला लढायचंय ना त्यांच्या वाईट विचाराशी लढायचंय. आणि लक्षात ठेव एखादा जर अधर्मा बरोबर लढत असेल, वाईट विचाराबरोबर लढत असेल तरी त्याच्या हातून जर पाप घडलं तर ते त्याला पाप नसतं का? आड आला म्हणून फोडीला डोळा, बळीने आंधळा केला. बर का? अधर्मासाठी तुम्ही लढा, तुम्हाला पाप नाही. तुम्हाला उदाहरण देतो, कोणाच्या नादी लागा पण भावकीच्या नादी लागू नका. का लागू नका? आबा ऐका बर का, सोयरिकीसाठी 10-5 माणसं, जुन्या काळातला प्रसंग. असे एका माणसाच्या मुलाला मुलगी बघायला चालले, ऐकताय ना? मुलगी बघायला चालले, 20 किलोमीटरचं गावाचं अंतर होतं. 10 किलोमीटर पर्यंत गेले आणि गाडीत बसलेल्या पाहुण्यांना मुलगी बघायला जाता जाता गाडीत बसलेले लोक म्हटले आता आम्हाला लघुशंका आली, थांबू म्हटले. एका डोंगराच्या काठावरती बैलगाडी सोडली आणि लघुशंकेसाठी सगळेच्या सगळे खाली उतरले. भावकीच्या नादी लागू नका, भावकी सांगतो. खाली उतरले आणि त्या मालकानं पाहिलं आपल्या गाडीच्या खाली तर आपलं घरचं कुत्रं पण चालत आलंय. त्या कुत्र्याच्या तोंडाला फेस आलेला होता. गाडीच्या खाली चलून चलून फेस आलेला होता. कुत्रं धापा टाकत होतं. मालकानं पाहिलं 10 किलोमीटर आलो, अजून 10 किलोमीटर जायचंय आणि कुत्रं तर तिथंच धापा टाकतंय. फेस आलाय तोंडाला कुत्र्याच्या. मालकाला दया आली त्या कुत्र्याची आणि सगळ्याची लघुशंका झाल्याच्या नंतर त्या मालकानं कुत्रं उचललं आबा आणि गाडीत घेतलं. बरं का? त्या गाडीत भावकी सांगतो, गाडीत कुत्रं घेतलं. पुन्हा 10 किलोमीटर गेले, सासरवाडीत गेले, त्या पोराच्या सासरवाडीत जिथं मुलगी पाहायची होती तिथं गेल्याच्या नंतर सगळेजण खाली उतरले. सगळ्यांना हातपाय धुवायला त्या मुलीच्या बापानं पाणी दिलं. सगळ्यांचा यथोचित असा सन्मान केला. आणि पहा सासरवाडीतलं कुत्रं जरी असलं तरी मुलीच्या घरच्याला त्याचा आनंद होतो. ती पोरगी आली, सगळ्याच्या पाया पडली. त्या कुत्र्याबरोबर असा एक सेल्फी घेतला, कारण ती म्हटली आमच्या मिस्टरांनी याला दूध पाजलेलं आहे, त्यामुळे कुत्र्याबरोबर त्या पोरीने सेल्फी घेतला. आनंद वाटला तिला. सगळे माणसं घरातले जेवायला बसले, सगळे माणसं बरं का. आणि हे जेवायला बसले तोपर्यंत कुत्र त्याच्या भावकीला भेटायला गेलं. मी कुत्र्याचं सांगतोय बरं का, कोणी आगा ओढून घेऊ नका. कुत्र त्याच्या भावकीला भेटायला गेलं. पण ऐका बरं का, कुत्र काय भावकीने वापस येऊन दिलं नाही लवकर. शेवटी मालकानं वाट पाहिली. मालक जाता जातला मुलीच्या बापाला म्हटला ऐका बरं का सोयरे, आम्हाला मुलगी पसंत पडली, आपलं नातंही झालं, पण एक मात्र वाईट घटना घडली. मी ज्या कुत्र्याला लहानपणापासून भाकर खाऊ घातली ना ते कुत्रं इथं आलो आणि ते कुत्रं हरवलं. यदा कदाचित जर ते कुत्रं वापस आलं त्याला काहीतरी खाऊ घाला आणि माझ्याकडे वापस आणून घाला. त्या मुलाचा बाप सगळेच्या सगळे पाहुणे वापस घरी आले. 1 दिवस झाला. दुसऱ्या दिवशी रात्री तात्या ते कुत्रं धापा टाकत आपल्या मालकाच्या घरी गेलं. कुत्र्यात सुद्धा त्या कुत्र्यात इमानदारी होती बरं का. ते 4 पायाचं होतं म्हणून इमानदारी होती. धापा टाकत आपल्या मालकाच्या घरी गेलं. रात्र झालेली होती. कडी वाजवली त्या कुत्र्यानं दाराची. त्याला सवय असेल, शिकवलं असेल मालकानं. मालक डचकून उठला. तात्या त्या कुत्र्याची अवस्था पाहिली. रक्ताबंबाळ झालेलं कुत्रं होतं. तोंडाला फेस आलेला होता, डोळ्यातून पाणी आलेलं होतं. कुत्रं रडत होतं आबा. त्या कुत्र्याची परिस्थिती पाहून त्या मालकाच्या डोळ्यात पाणी आलं आणि मालकाने सुद्धा सांगितलं त्या कुत्र्याला, कारेम होत्या
लहानपणापासून तुला मी खाऊ घातलं आणि आता कुठं सोडून गेलता आणि कुठे गेलता, तुझी काय हालत झाली, असं कुणी केलं रे मोत्या? त्या कुत्र्याने सांगितलं, मालक ऐका, अहो लहानपणापासून तुम्ही मला लहानाचं मोठं केलं, तुमच्या दारातला तुकडा खाल्ला, खरं तर मी जिवंत राहावं माझी अशी इच्छा नाही, अवस्था नाही बरं का मालक, पण ऐका बरं का मालक, मी तरी एवढ्या वाईट परिस्थितीत इथपर्यंत का आलोय? तुम्ही मला 2 घास खाऊ घातलेले आहेत, जाता जाता तुमच्या ऋणातून मुक्त व्हावं, तुम्हाला 2 चांगले शब्द सांगावेत म्हणून मालक इथपर्यंत आलोय. मालक म्हणले, काय आहे? अरे तुझे एवढे हाल कोणी केलेत? त्या कुत्र्यानं सांगितलं, मालक ऐका बरं का, तुमच्या दारात होतो तोपर्यंत सगळं आयुष्य असं आयुष्य आरामात जगत होतो, माझे जे हाल केलेत ना ते हाल माझ्या भावकीनं केलेत. तुम्हाला 2 शब्द चांगले सांगायचेत मालक, म्हणून इथपर्यंत आलोय. ऐका बरं का मालक, कोणाच्या पण नादी लागा, पण तुम्हाला जर आनंद भोगायचा असेल आणि सुख भोगायचं असेल तर भावकीच्या नादी लागू नका. भावकीच्या नादी लागून माझे हे हाल झालेत. लक्षात ठेवा, मी सांगतो नादी कोणाच्या लागायचं? अरे नादी लागायचंय तर ज्ञानोबरायच्या लागा, नादी लागायचंय तर तुकोबरायच्या लागा. सगळं जग तुम्हाला डोक्यावर घेऊन फिरल्याशिवाय राहणार नाही. विठाला आणि लक्षात घ्या, कुणासाठी कितीही तुम्ही कोणाबरोबर वैर केलं ना, एकच होणार. काय? अभंगाचं 2रं चरण. टाकून पळतीला रांडा पोरे, 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 टाकून पळतीला कितीही भावकी बरोबर विरोध केला तरी शेवटी एकच होणार. टाकोनी पळतील रांडा पोरे, अवघे होती पाठ मोरे. जोपर्यंत शेंगदाण्याचा शेंगात मुक्काम आहे तोपर्यंत शेंगा पोत्यात येतं. ज्यावेळेस शेंगीतले शेंगदाणे बाहेर होते ना, त्याचा मुक्काम आवर्ध पडीदार कुठं? उकांड्यावर. म्हणून लक्षात ठेवा, अवघे सुखाचे सांगाती. बरं का, अवघे कशाचे? सगळे सुखाचे सांगाती, अंती पाठ मोरे होते. लक्षात घ्या. हा, जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे, जोपर्यंत तुमच्याकडे धन संपत्ती आहे, जोपर्यंत तुमच्याकडे प्रतिष्ठा आहे, तोपर्यंतच घरची माणसं तुमची आहेत, नाही तर घरातली सुद्धा माणसं तुमची नाहीत. आता जाता जाता 10 मिनिटात सेवा संपवतो. एक मायबापाचं उदाहरण सांगतो तुम्हाला, ते लक्ष देऊन ऐका. जपायचंय ना, मायबापाचं अंतकरण जपायला शिका. जपायचंय ना, संतांनी दिलेला मार्ग दाखवून द्यायला, मार्ग जपायचा शिका. ज्ञानोबारायाच्या मार्गाने जो चालला तो या परमार्थात मोठा झाला महाराज. नाही तो तुम्हाला सांगेल मी, असे करोडपती लोक आहेत महाराज, घरातले माणसं सुद्धा त्यांना विचारत नाहीत. आणि आम्ही आमच्या बापाच्या वयातले माणसं सुद्धा आमच्या पायावर डोकं टेकल्याशिवाय राहत नाहीत. याला कारणीभूत फक्त आम्ही ज्ञानोबारायाच्या तुकोबारायाच्या जीवनात समर्पण केलं आम्ही. हां, आता ऐका. विठाला विठाला म्हणून लक्षात घ्या, भगवान श्रीकृष्ण, भगवान प्रभू रामचंद्र, आता महिला आहेत पा, यांचा अधिकार पा. जर महिला नसत्या तर भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आले नसते. जर या देशातली स्त्री नसती, भगवान श्रीकृष्ण जन्माला आले नसते. आणि जर जिजाऊ आऊसाहेब नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते.
मी सांगत असतो कधीतरी वृंदावनला जा, भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमात दंग व्हा, भक्तीत दंग व्हा. कसं कोई जाए जो वृंदावन विठाल कोई जाए कुठं? भगवान श्रीकृष्णाच्या दारात गेल्याच्या नंतर बर का. आणि जर तिथं जाणं झालं नाही तर इथून श्रीकृष्णाच्या भक्तीत एवढं दंग व्हायचं, अंतकरणात भगवान श्रीकृष्णाचं रूप आठवायचं. अहो काय त्या राधेचं प्रेम होतं भगवान श्रीकृष्णाचं. आपल्याच्यानं जर देवाकडे जाणं झालं नाही ना, अंतकरणात भगवान श्रीकृष्ण आठवायचे, डोळ्यात पाणी आणायचं आणि म्हणायचं कोई जावे जो वृंदावन मेरा पैगाम लेके जा, मैं जा नहीं सकता वृंदावन मेरा पैगाम लेके जा. लक्षात घ्या, देवाचं नाव घेतलं की डोळ्यात अश्रू आले पाहिजेत. नाही कमवता आला देवाचा आशीर्वाद तर कमवू नका, पण मायबापाचा आशीर्वाद कमवा. तुम्हाला कोणत्याच देवाकडे जायची गरज नाही. अरे 33 कोटी देव बर का, या विश्वाच्या मायबापाला 28 युगापासून ज्यानं जागेवर उभा केलं तो भक्त पुंडलिक. कशाच्या जीवावर? मायबापाच्या सेवेच्या जीवावर. मी सांगत असतो हमेशा, घरात म्हातारे मायबाप असतील बर का, म्हातारे मायबाप त्यांचं मन जपायला शिका. का? लक्षात घ्या, उभा आयुष्य तुमच्या आमच्यासाठी त्यांनी कष्ट करायचं. आणि म्हातारपणात जर मायबापाला त्रास होत असेल ना, त्याच्यापेक्षा मोठं दुःख कशाचंच नसतं बरं का, कशाचंच. मी सांगून जातो तुम्हाला, बाप कशाला म्हणायचं. लक्षात घ्या, दिवाळीचा सण आला की त्या बापाच्या अंगातले कपडे पहा तुम्ही. बायकोच्या अंगावर नवी साडी दिसल, पोराच्या अंगावरती नवे कपडे दिसतील, मुलीच्या अंगावरती नवे कपडे दिसतील, पण त्या बापाच्या अंगात मात्र तुम्हाला फाटकं धोतर दिसल. का? अरे आपल्या लेकराचं भविष्य घडावं म्हणून स्वतःचं आयुष्य पणाला लावतो. त्याचं नाव बाप बर का, बाप. एखादी मुलगी असल आणि कितीही निकृष्ट दर्जाचा माणूस असू द्या, मुलगी वाट लावताना तो माणूस रडतो म्हणजे रडतोच बर का. का? त्या मुलीला माहिती असतं माझा बाप 18 वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे मला सांभाळलं. ती मुलगी वाट लावताना त्या बापाची काय अवस्था होते, काय अवस्था होते महाराज, ती शब्दात सुद्धा सांगण्यासारखी नसते बर का. म्हातारा बाप असल, घरामध्ये थरथर हात कापत असेल त्या म्हाताऱ्या बापाचा, तर कधीच त्या बापाचा रागराग मानू नका. म्हातारी माय असेल, त्या माईकडून जर घरातलं नुकसान होत असेल तर त्या आईवरती सुद्धा कधी रागराग धरू नका. त्याचं कारण सांगतो. ज्या वेळेस तुम्ही 6 महिन्याचे 1 वर्षाचे होता ना, त्यावेळेस लक्षात घ्या, त्या आईच्या मांडीवर तुम्ही शी केलेली असते, त्या बापाच्या मांडीवर तुम्ही शी केलेली असते, पण त्या मायबापानं कधी 4 बोटं तुम्हाला रागानं लावलेले नसतात बर का. आता लेकीचं उदाहरण सांगतो तुम्हाला. एखाद्या घरात टेकलेले मायबाप असले ना, टेकलेले, एका कोपऱ्यामध्ये बाप पडलेला असला, एका कोपऱ्यामध्ये माय पडलेली असली, लेक फक्त आबा माहेरी जावी बर का. त्या म्हातारीच्या मुलाचा लेक पळत येतं ते पोरग, ए आई अगं आपली आत्या आली ग, आई आपली आत्या आली ग. त्या म्हाताऱ्यात आणि म्हातारीत कुठून बळ निर्माण होतंय काय नू. ताडकन म्हातारी उठते, काठी टेकत दारापर्यंत येते आणि लक्षात घ्या, एक भाकरीचा तुकडा घेऊन त्या पुरीच्या डोक्यावरून वळून टाकते. कितीही गरीब परिस्थिती असू द्या, ती म्हातारी माय कधीच त्या पुरीची पिशवी खाली येऊन देत नाही बर का, कधीच. तो म्हातारा बाप, अरे फाटक्या कपड्यातला बाप असू द्या, फाटक्या कपड्यातला, त्या पुरीच्या डोक्यावरून जर हात फिरवला ना, सासरी कितीही होणारा त्रास असू द्या, एका क्षणात त्या पुरीला झालेला त्रास नाहीसा होतो, एका क्षणात. म्हणून सांगतो मी, बाप जाणून घ्यायला शिका. अरे तुमचं आयुष्य, आमचं भविष्य घडवण्यासाठी अनेक लोकांचे उंबरे त्या बापाने शिजवलेले असतात, अनेक लोकांचे उंबरे शिजवलेले असतात. बापाचं सांगतो तुम्हाला काळी,
कधी दिवाळीला त्या बापानं स्वतःला कपडे घेतलेले नसतात. बंद करून टाकलं. त्या बापानं कधी स्वतःचा विचार केलेला नसतो. म्हणून बापातला ज्याला देव कळाला, आईतला ज्याला देव कळाला, या जगामध्ये तो माणूस मोठा झाला. मोठमोठी माणसं बघा तुम्ही. काहीचे मायबाप वृद्धाश्रमात दिसतात, तर काही अजूनही मायबापाची तेवढी सेवा करतात. आणि हाच आमचा वारकरी संप्रदाय शिकवतो, मायबापात देव पाहायला शिका. का? त्या बापाचं कष्ट तुम्हाला एका कवितेतून सांगन बरं का. बाप कष्टाचा काबाडी. त्या बापाचं काय कष्ट असतं. बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या, माझा कंठ दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. आज ही 4 लेकर पोरगी झाली बरं का बापाच्या मायापासून. ही एक मुलगी पोरकी झाली. आज ज्ञानेश्वर बाबांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा आणि आठवा, पुन्हा ते प्रेम तुम्हाला मिळू शकत नाही. फाटक्या कपड्यातला बाप जरी असला ना, अरे त्या फाटक्या कपड्यातल्या बापाच्या शाबासकीत जेवढा आनंद आहे ना, तेवढा आनंद टाटा बिर्लाच्या शाबासकीत सुद्धा नाही बरं का. म्हणून सांगतो, बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या, माझा कंठ दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना देऊन कांड ऊसाच चाकतो या. आली जत्रा गावाची, बाप जत्रला जायाचा, उधार पाधार खाऊ लेकरांना नायचा. हे बापाचं कष्ट आयुष्यभर नशिबाशी झटला, तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी वाटला. नांगराच्या संगे ढेकळे उसवत राहिला, नेहमी पोटावरती हात फिरवत राहिला. तुटलेल्या चपला घाली सुतळी बांधून या, आहो सुतळी बांधून या. भुकेचा बांध त्याचा कधी नाही फुटला, तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी वाटला. त्या बापाचं आयुष्य सांगतो. काळ आयुष्यात घाम जिरवत राहिला, नेहमी पोटावरती हात फिरवत राहिला. काळ आयुष्यात घाम जिरवत राहिला, नेहमी पोटावरती हात फिरवत राहिला. हे बापाचं आयुष्य बरं का. भूक जर लागली, एक भाकर असेल ना, 3 कोरा भाकर आपल्या लेकराला खाऊ घालील आणि चतकुर भाकर आपल्या स्वतःच्या पोटाला खाऊ घालील, त्याला बाप म्हणायचं. म्हणून मायबापाची सेवा करायला शिका. या कीर्तनातून घेऊन जायचे ना, नाही देवाची सेवा करता आली तर नका करू, काहीच करू नका. फक्त आयुष्यात मायबापाचा आशीर्वाद कमायला शिका. आयुष्यात कधीच तुम्हाला काही कमी पडणार नाही का. बाप स्वाभिमानी बाना, बाप कणखर कण, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल.
बाप घराचा तपाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर तेव्हा कोसळते घर तेव्हा कोसळते घर बाप करी जोडी लेकराचे होडी बाप करी जोडी लेकराचे होडी बाप करी जोडी लेकराचे होडी ऐका बरं का बापाचं काळी सांगतो बरं का तुम्हाला एखाद्या मुलीचं लग्न जमलेलं असेल महिला मंडळी ऐका रडतात तुम्ही बरं का एखाद्या मुलीचं लग्न जमलेलं असेल तो फक्त तुम्ही प्रसंग डोळ्यासमोर आठवा एखाद्या बापानं जर आपली मुलगी वाट लावलेली असेल ना त्या मुलीला वाट लावण्याचा प्रसंग डोळ्यासमोर ठेवा बाप त्या मुलीला विचारतो ताई अगं उभा आयुष्य लोकांचं साल घालतो मी तुला कोणत्या कंपनीचा टीव्ही पाहिजे कोणत्या कंपनीचा फ्रीज कूलर पाहिजे ती मुलगी म्हणते बाबा मला तुम्ही खूप गरीब घराण्यात द्या पण कधी तुम्ही कर्ज बाजारी होऊ नका बाबा हे अंतकरण त्या मुलीचं असतं बरं का आता ऐका त्या बापाचं एखादी वेळेस तुम्हाला जर दुःख जाणून घ्यायचं असेल ना बाप घरासमोर रडत नाही कधी त्याचं कारण सांगतो का रडत नाही त्या बापाला माहिती आहे बरं का मी जर रडलो ना माझी बायको माझ्या मागे रडल माझी मुलगी रडल आणि माझा मुलगाही रडल माझ्या घरच्याच्या डोळ्यात अश्रू आलेले मला सहन होऊ शकत नाही आणि त्या बापाचं दुःख तुम्हाला समजून घ्यायचं असेल एखाद्या दिवशी बाप जर झोपलेला असेल तर त्या बापाच्या जवळ जा एका उशीत तोंड घालून तो बाप रात्रंदिवस रडत असतो का माझ्या लेकीला सासरचं स्थळ भेटणार कसं असेल असाच एक दिवस लग्नाचा उजडतो लग्न लागत आलेलं असतं मंडप सुटलेला असतो बरं का लांबचे पाहुणे लांब जातात टेम्पो भांड्यानं लोड होत असतो जवळचे पाहुणे जवळ थांबतात नवरदेवाच्या रुमालाचा आणि त्या मुलीच्या पदराची गाठ सुटते ती पोरगी पळत जाते आईकड आईला कडकडून मिठी मारते अगं आई आतापर्यंत हक्कानं तू माझी वेणी बांधलीस मला काम करायचं शिकवलंस आई पण आज एका दिवसात तुझी ताई फरक्याची झाली का आई ती पोरगी भावाच्या गळ्यात पडते दादा अरे आतापर्यंत दादा हक्कानं आपण बांधलो बरोबर अभ्यास केला दादा हक्कानं तुला राखी बांधली दादा मी बरं का दादा पण आज तुला एका दिवसात तुझी ताई परक्याची झाली रे दादा का इथून पुढे तुला राखी बांधायचं सुद्धा माझा हक्क राहिला नाही त्या पुरीला बाप दिसत नाही लांब एका मंडपाच्या असा बल्लीला तो बाप दोन्ही पायाच्या मुंडक मध्ये घालून रडत असतो
ती पोरगी पळत जाते त्या बापाकडे कड करून मिठी मारते त्या बापाला. बाबा एका दिवसात तुम्ही तुमची ताई परक्याची केली हो बाबा. एवढा रडतो तो बाप, एवढा रडतो. अगं ताई 18 वर्षापासून तुला जपलो ग ताई. 18 वर्षापासून तळ हातावरच्या फोडाप्रमाणे सांभाळलं ताई. आणि मला तुम्हाला सांगतो, एकुलता एक पोटचा मुलगा मेल्याच्या नंतर सुद्धा माणूस रडणार नाही. पण असा माणूस नाही की मुलगी वाट लावताना तो रडला नसेल, असा माणूस दिसणार नाही तुम्हाला. नाही का? तो बाप त्या मुलीच्या गळ्यात पडून रडत असतो. त्या गाडीपर्यंत बाप मुलीला घेऊन जातो आणि त्या नवरदेवाला जावायला सांगतो, जावाई बापू आयुष्यभर दावण होऊन तुमच्या दावणीचा बैल होऊन काम करील, पण माझ्या मुलीला माझ्यासारखं प्रेम द्या, माझ्या मुलीला दुःख देऊ. हे त्या बापाचं अंतःकरण असतं. हे आपुले रे ना बापातला देव पाहायला शिका, आईतला देव पाहायला शिका. 33 कोटी देव तुमची सेवा करायला येतील. परमार्थ करा, पण परमार्थ केल्याचं शेवटचं फळ काय आहे सांगू का तुम्हाला? सारे सुखाचे संगाती, अवघे सुखाचे सांगाती, कोणी काम नाही अंती. हे संसार केल्याचं शेवटचं फळ आहे. म्हणून सगळेजण एकदा हात वरती करा वारकरी संप्रदायाच्या नियमानं. असं सुंदर भजन घेऊ आपण की देवाच्या सुद्धा डोळ्यात अश्रू यावेत. असं सुंदर भजन माझ्या ज्ञानोबारायचं भजन बरं का. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या 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 तुकोबाराया. हरे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. राधे कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. हरे कृष्ण कृष्ण जय हो. कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण. राधे कृष्ण 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 राधे कृष्ण 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 राधे कृष्ण 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 राधे कृष्ण कृष्ण कृष्ण. हरे कृष्ण 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 राधे कृष्ण 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 राधे कृष्ण 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 राधे कृष्ण कृष्ण. हरे कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे कृष्ण